नमस्कार मित्रांनो. आज सकाळी 8 वाजता एक ऑनलाईन प्रोग्राम सुरू झाला. फायनान्शियल फ्रीडम या विषयावरती अत्यंत प्रतिष्ठित अशा फायनान्शियल टाइम्सचा मॅगझिनचा नाव घेत नाही. अर्ध्या तासात कळलं काय घोळ करतायत. अत्यंत घिसापिटा विषय फायनान्शियल फ्रीडमच्या नावाखाली जीवन विमा विकणं. घोळून 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 तेच करतात. आता मी तुम्हाला लाईफ इन्शुरन्सबद्दल काहीतरी गोष्टी सांगणार आहेत, त्या लक्षात घ्या. कारण का लाईफ इन्शुरन्स हा सर्वात चुकीचा विकला गेलेला असतो आणि घेतला गेलेला असतो. पहिली गोष्ट, लाईफ इन्शुरन्स जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा फक्त आपण अप्लाय करतो, द्यायचा का नाही हे कंपनी ठरवते. आपल्या शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला मिळेच असं गृहीत धरायचं नसतं. दुसरी गोष्ट, इन्शुरेबल इंटरेस्ट हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे मित्रांनो, जर मला म्हणजे कुटुंबातल्या मिळवत्या व्यक्तीला काही झालं तर त्याच्यावरती अवलंबून असलेल्या व्यक्तीला त्यांचा किती आर्थिक नुकसान होणार आहे. व्हॉट इज अ फायनान्शियल लॉस, इमोशनल लॉस नाही, तेवढाच भरून काढायचा. मेक गुड द फायनान्शियल लॉस. आता आपली मुलं जी शाळेत कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यावरती खरं आपला इन्शुरेबल इंटरेस्ट आहे का? त्यांच्यावरती विमा कशाला काढायचा? त्यांच्यासाठी गुंतवणूक करायची तर तुम्ही बाकीचे मार्ग आहेत शिक्षणासाठी. विमा तिथे इन्शुरेबल इंटरेस्टच नाही. जर मुलांना काही झालं तर आपलं काय आर्थिक नुकसान होणार आहे? तिसरी गोष्ट, इन्शुरन्सचं ऑडिट कोणीच करत नाही. लाईफ इन्शुरन्सचं मूल्यांकन लोक सांगतात ह्युमन लाईफ व्हॅल्यू, म्हणजे आजपासून 90 वर्षापर्यंत मी जगलो तर मी किती पैसे मिळवीन, येतील 10-12 करोड रुपये. तेवढ्या इन्शुरन्सची गरज आहे? अहो, जर आज मला काही झालं तर माझ्यावरती आर्थिक अवलंबून असलेल्या लोकांना माझ्यामुळे आर्थिक किती नुकसान होणार आहे, तेवढाच आहे. मेक गुड द फायनान्शियल लॉस. आता आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. आपलं राहतं घर ही फायनान्शियल असेट नाही. जर दुसरं घर घेतलं असेल गुंतवणूक म्हणून तर ती. बाकीच्या आपल्या गुंतवणुकी, शेअर्स, म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट्स जे काय असतील ते. बुलियन म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, दागिने नाहीत. त्यांची आजची मार्केट व्हॅल्यू समजा ती झाली 2 करोड रुपये. राहतं घर सोडून वजा माझ्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या आणि माझ्या लायबिलिटीज, लोन, गृहकर्ज, त्याच्यासाठी मॉर्गेज रिडम्पशन हा इन्शुरन्स आहे. ठीक आहे, पण तो विषय नंतर. तर वजा गृहकर्ज, गाडीचं कर्ज किंवा बाकीच्या कुठल्या लायबिलिटीज असतील त्या. समजा या 2 करोड रुपयातनं समजा धरून चला ह्या 1,20,00,000 रुपया गेल्या. मग उरलेली लायबिलिटी काय तर 80 लाख. आता ही 80 लाख एवढा मला जीवन विमा लाईफ इन्शुरन्सची गरज आहे. इथेच थांबू नका. या उरलेल्या 80 लाखातून तुमचा आत्ता असलेला जो काही जीवन विमा आहे तो सुद्धा वजा करा, हो की नाही? तेवढ्याच जीवन विम्याची तुम्हाला गरज आहे. हे झालं लाईफ इन्शुरन्स ऑडिट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेक गुड द फायनान्शियल लॉस. त्यातनं पैसे कमवायचा मार्ग नाही आहे. मेक गुड द फायनान्शियल लॉस म्हणजे टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. त्याच्यात प्रचंड रिफॉर्म झालेले आहेत. रिड्युसिंग सम अश्युअर्ड पण येते. जशा तुमच्या लायबिलिटीज कमी होतात तसं सम इन्शुअर्ड कमी पण होते. तो सुद्धा सुंदर प्रकार आहे. पण हे सर्व फायनान्शियल एज्युकेशनसाठी आहे. आपण विचार करा, तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला विचारा आणि मगच घ्या. पण लक्षात ठेवा, इन्शुरन्सचं ऑडिट करणं गरजेचं आहे.